महाकुंभमेळ्याचा कालावधी वाढणार? 26 फेब्रुवारी नंतरही शाही स्नान सुरू राहणार? काय व्हायरल मेसेज मागचं सत्य? महाकुंभमेळ्यात जात असाल तर आता काळजी करायला नको, कारण महाकुंभमेळ्याची तारीख वाढवण्यात आल्याचा दावा करण्यात आलाय. या मेसेजमध्ये काय दावा करण्यात आलाय पाहूया. महाकुंभाचा कालावधी वाढणार आहे, त्यामुळे भाविकांना आता महाकुंभात शाही स्नान करण्यासाठी आणखी वेळ मिळणार. असा मेसेज व्हायरल होत असल्यानं महाकुंभमेळ्यात जाणाऱ्यांनी आनंद व्यक्त केलाय, कारण ज्यांना आता जाणं शक्य नाही त्यांना पुढे जाणं शक्य होईल. आतापर्यंत किती भाविक महाकुंभात सहभागी झाले पाहूया. 18 फेब्रुवारी एकाच दिवशी 1,26,00,000 स्नान. 17 फेब्रुवारी 2025 पर्यंत 54,53,00,000 लोकांनी स्नान केलं. 18 फेब्रुवारी 2025 पर्यंत 55,56,00,000 लोकांनी स्नान केलं. एवढ्या मोठ्या प्रमाणात भाविकांनी महाकुंभात जाऊन स्नान केलं. मात्र खरंच महाकुंभमेळ्याचा कालावधी वाढवण्यात आलाय का? शेवटचं स्नान महाशिवरात्री दिवशी होणार आहे, मग अचानक कालावधी का वाढवला? हा भाविकांच्या श्रद्धेचा विषय आहे आणि त्यामुळे याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. आमच्या व्हायरल सत्य टीमनं महाकुंभमेळा संदर्भात अधिक माहिती मिळवली. 26 फरवरी को हमारा मेला समाप्ति होगा. आपके माध्यम से मैं एक बार फिर इस चीज़ को क्लैरिफाई करना चाहूँगा. कुछ सोशल मीडिया ग्रुप्स पे, कुछ सोशल मीडिया पेजेस पे ये अफवाह उड़ रही है कि 26 तारीख के बाद में मेला को एक्सटेंड किया जाएगा. तो इस प्रकार की कोई योजना नहीं है. त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहूया. महाकुंभाचं शेवटचं स्नान 26 फेब्रुवारीलाच होणार आहे. महाकुंभाची समाप्ती पूर्व घोषणेनुसारच प्रयागराजच्या महाकुंभाचा कालावधी वाढवलेला नाही. महाशिवरात्री जवळ येऊ लागल्यानं श्रद्धाळूंचा ओघ मात्र वाढलाय. महाकुंभाचा कालावधी वाढवला जाणार नाही, त्यामुळे भाविकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन करण्यात आलंय. तुम्हाला जर महाकुंभात जायचं असेल तर शेवटचं स्नान हे 26 फेब्रुवारीलाच होणार आहे. त्यामुळे आमच्या पडताळणीत महाकुंभमेळ्याचा कालावधी वाढणार असल्याचा दावा असत्य ठरला. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.